श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णो पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत तिनं. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती महिमाश्रींचा एकोणी. सन्मुख पाहुनी तयाला अज्ञान चक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मरंदी प्राणवायू. आश्चर्य करती सकळजण असो झाल्या काही वेळ, समाधी उतरुणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले धडकरी, सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार्योषिता पाळोनी. तेस द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी, नरसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी, येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये भाऊ केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल ततोता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीने जाणले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले म्हणून दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच, आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत प्री श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळादुरी नवलपरी जाहले. दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्शिया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती, बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत परिमळ भक्त 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती धन, सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती,
तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावले 5 जण जेऊ घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाव्या साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तात्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ती आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी तो वरला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वरिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीच येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणांवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्र असं कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमावरला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासे केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले 10माध्यायात ते एकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादाबुवा प्रसुदू 18व्यात वृत्त त्यांचे.
वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासे आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर, जो भावे वाचील हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृताभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचला, जीही प्रसिद्धीस आणला, त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तात्काल, घालून चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.